कल्पना करा, एक 100 वर्षांची व्यक्ती सकाळी उठून बागेत काम करतेय, दुपारी मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारतेय. हे चित्र एखाद्या चित्रपटातलं नाही, तर जपानच्या ओकिनावा बेटावरचे एक अगदी सामान्य दृश्य आहे. आणि इथूनच तो मूळ प्रश्न येतो. काही लोक इतरांपेक्षा जास्त काळ आनंदी आणि निरोगी आयुष्य कसं काय जगतात? हे फक्त नशीब आहे की यामागे काहीतरी काहीतरी खोलवर रुजलेलं रहस्य आहे? आणि याच रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्को मिरालेस यांनी त्यांच्या इकिगाई या पुस्तकात केलाय. आज आपण या पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर जरा सविस्तर बोलणार आहोत. बरोबर. तर आजचा आपला उद्देश आहे जपानच्या या एकिकाई नावाच्या संकल्पनेचा पडदा उचलून बघणं आणि दीर्घ अर्थपूर्ण आयुष्यासाठी त्यातून आपल्याला काय घेता येईल हे जाणून घेणं. सुरुवात एकिकाई या शब्दापासूनच करूया. याचा नेमका अर्थ काय होतो? इकिगाई हा एक खूप सुंदर जपानी शब्द आहे. त्याची थेट एका शब्दात व्याख्या करणं म्हणजे जरा कठीण आहे. पण ढोबळमानाने त्याचा अर्थ सकाळी उत्साहाने उठण्यामागचं कारण असा होतो. सकाळी उठण्याचं कारण? हो, किंवा सतत व्यस्त राहण्यातला आनंद. प्रत्येकाच्या आयुष्यात एक इकिगाई असते असे हे पुस्तक सांगतं. काहींना ती लवकर सापडते तर काहींना ती शोधावी लागते. पण हीच ती गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्याला एक दिशा, एक समाधान देते. म्हणजे आपल्या आयुष्याचा एक उद्देश. ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक तेव्हा होते जेव्हा आपण जपानच्या ओकिनावा बेटाबद्दल बोलायला लागतो. हे बेट ब्लू झोन्सपैकी एक आहे. म्हणजे जगातल्या अशा काही जागांपैकी एक जिथे लोक सर्वाधिक काळ जगतात. तिथली आकडेवारी तर म्हणजे अविश्वसनीय आहे. हो, अगदी. ओकिनावामध्ये दर 1,00,000 लोकांमागे जवळपास 25 लोक 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. हे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. म्हणूनच तिथल्या ओगिमी नावाच्या गावाला दीर्घायुष्यांचे गाव असं टोपणनाव मिळालंय. पण यामागे फक्त चांगलं हवामान किंवा नैसर्गिक जीवनशैली आहे की अजून काहीतरी आहे? हवामान, हिरवीगार निसर्गरम्यता, ग्रीन टी, आरोग्यदायी आहार हे सगळं आहेच. पण पुस्तकाच्या लेखकांच्या मते या सगळ्याच्या मुळाशी आहे तिथल्या लोकांची सामाजिक रचना आणि त्यांची तत्त्व. त्यांची एक स्थानिक म्हण आहे, इचारिबा चोदे. इचारिबा चोदे. याचा अर्थ आहे प्रत्येकाशी भावाप्रमाणे वागा, जरी तुम्ही त्यांना पहिल्यांदाच भेटत असाल तरी. यामुळे त्यांच्यात एक जबरदस्त सामाजिक एकोपा आणि आपलेपणाची भावना आहे. पण हे ऐकायला खूप छान वाटतं. आपल्याकडे ही वसुधैव कुटुंबकम म्हणतात, पण प्रत्यक्षात अनोळखी व्यक्तीशी इतक्या आपुलकीने वागणं शहरांमध्ये तरी कठीण जातं. हे इचारिबा चोदे त्यांच्या रोजच्या जीवनात खरंच दिसून येतं का? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण तिथे ही फक्त म्हण नाहीये, तर ती त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे. यालाच जोडून युईमारू नावाची एक संकल्पना आहे. युईमारू? हो, ज्याचा अर्थ आहे सांघिक कार्य किंवा एकमेकांना मदत करण्याची वृत्ती. यामुळे त्यांच्यात एक घट्ट सामाजिक जाळं विणलं गेलंय. लोक एकमेकांना भावनिक, शारीरिक आणि अगदी आर्थिक मदत करायलाही पुढे येतात. त्यामुळे एकटेपणाची भावना जवळजवळ नाहीच. आणि आजच्या काळात एकटेपणा किती मोठा आजार बनलाय हे आपल्याला माहीतच आहे. खरंय. आणि या सामाजिक बांधिलकीतून त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा असावा. पुस्तकात एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली आहे की जपानमध्ये लोक कधीच पूर्णपणे निवृत्त होत नाहीत. काय सांगताय? म्हणजे तिथे सेवानिवृत्ती अशी संकल्पनाच नाहीये. नाही. गंमत म्हणजे जपानी भाषेत रिटायर या अर्थाचा म्हणजे कामातून कायमचे दूर होणे असा कोणताही शब्द अस्तित्वात नाही. त्यांची धारणा अशी आहे की जोपर्यंत तुमचं शरीर साथ देतंय तोपर्यंत तुम्ही तुमच्या आवडीचं, तुमची इकिगाई असलेलं काम करत राहायला हवं. हे तर अविश्वसनीय आहे. भारतातही आता सेकंड इनिंग किंवा पॅशन फॉलो करणं ह्या गोष्टी बोलल्या जातात. पण जपानमधले कधीच निवृत्त न होणे आणि आपल्याकडचं रिटायरमेंट प्लॅनिंग यात खूप मोठा फरक दिसतोय. खूप मोठा. आपल्याकडे निवृत्ती म्हणजे कामातून सुटका आणि आराम. त्यांच्यासाठी काम हे ओझे नाही, तर त्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या इकिगाईचा एक अविभाज्य भाग आहे. ते त्यांना रोज सकाळी उठायला ऊर्जा देतं. त्यामुळे ते 90-95 वर्षांचे होईपर्यंत आपल्या बागेत, आपल्या दुकानात आनंदाने काम करताना दिसतात. म्हणजे सतत सक्रिय राहणं हे त्यांच्या दीर्घायुष्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. मग या जीवनशैलीला पूरक अशा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत? कारण आपण जे खातो तसे बनतो असं म्हणतात. पुस्तकात हारा हाचिबू नावाच्या एका संकल्पनेबद्दल सांगितलंय. हो, आणि ही त्यांच्या आरोग्याच्या अनेक रहस्यांपैकी एक किल्ली आहे. हारा हाचिबू ही एक म्हण आहे जी जेवणाआधी किंवा जेवणानंतर म्हटली जाते.
याचा शब्दशः अर्थ आहे तुमचं पोट फक्त 80% भरा. फक्त 80%. पण हे ओळखायचं कसं की आपलं पोट 80% भरले आहे? कारण आपल्याला तर जेवण झाल्यावर ढेकर आल्याशिवाय समाधानच मिळत नाही. यावर काही सोपी युक्ती सांगितली एका पुस्तकात. अगदी नेमका प्रश्न विचारलात. याचं उत्तर त्यांच्या जेवणाच्या पद्धतीत आहे. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं की माझं पोट भरलं आहे, तेव्हा तुम्ही आधीच 100% पेक्षा जास्त खाल्लेलं असतं. अच्छा. हो, कारण मेंदूपर्यंत पोट भरले आहे हा सिग्नल पोचायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आता अजून थोडं खाऊ शकेन असं वाटत असतानाच थांबायचं. आणि दुसरी युक्ती म्हणजे ते जेवण अनेक लहान लहान वाट्यांमध्ये किंवा प्लेट्समध्ये वाढतात. त्यामुळे डोळ्यांना आपण खूप काही खातोय असं वाटतं, पण प्रत्यक्षात प्रमाण कमी असतं. वाह. म्हणजे मनाला आणि पोटाला दोघांनाही फसवण्याची एक चांगली पद्धत आहे. तुम्ही गमतीने म्हणालात, पण यामागे विज्ञान आहे. कमी खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर ताण कमी येतो आणि शरीरातील सेल्युलर ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते. सेल्युलर ऑक्सिडेशन? हो, याला आपण सोप्या भाषेत असं समजू शकतो की आपलं शरीर एका गाडीच्या इंजिनसारखं आहे. आपण जेवढं जास्त आणि अयोग्य इंधन टाकू, तेवढं ते आतून लवकर गंजेल. हाराहाची भू म्हणजे कमी आणि योग्य इंधन वापरून हे गंजणं कमी करणे. त्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया नैसर्गिकरित्या मंदावते. म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी महत्वाच्या आहेतच, पण ओकिनावाचे लोक एकटे जेवत नाहीत. त्यांचं सामाजिक जीवनही तितकंच समृद्ध आहे. आणि इथेच मोआई नावाची एक सुंदर संकल्पना समोर येते. हे नाव ऐकायला खूप वेगळं आहे. मुआई याचा अर्थ आहे समान आवड किंवा समान उद्दिष्ट असलेल्या लोकांचा एक अनौपचारिक गट. हे लोक आयुष्यभर एकमेकांना आधार देतात. याची सुरुवात खरं तर शेतकऱ्यांच्या गटांपासून झाली, जिथे ते एकमेकांना शेतीच्या कामात आणि आर्थिक बाबतीत मदत करायचे. पण आता याचं स्वरूप अधिक व्यापक झालंय. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण आजच्या काळात विशेषतः मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जिथे शेजारी कोण राहतं हेही माहीत नसतं, तिथे अशी मोआई तयार करणं शक्य आहे का? यावर पुस्तकात काही उपाय सुचवले आहेत का? पुस्तकात थेट उपाय नसले तरी काही दिशा नक्कीच मिळते. मोआई म्हणजे फक्त तुमच्या भौगोलिक परिसरातील लोक असं नाही. ते तुमच्या आवडीचे लोक असू शकतात, जसं की तुमच्या ट्रेकिंगचा ग्रुप, सकाळी फिरायला जाणारे मित्र. हो, किंवा पुस्तक वाचणाऱ्यांचा क्लब, किंवा अगदी तुमच्या ऑफिसमधले सहकारी ज्यांच्यासोबत तुमचे विचार जुळतात. मुद्दा हा आहे की एक असा गट तयार करणे जिथे तुम्ही भावनिक आणि प्रसंगी आर्थिकदृष्ट्याही एकमेकांवर अवलंबून राहू शकता. म्हणजे एक प्रकारचा सपोर्ट सिस्टम. अगदी. गटातील सदस्य दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करतात. यातून ते एकत्र जेवायला जातात, फिरायला जातात, आणि जर कोणावर संकट आलं तर याच निधीतून त्याला बिनव्याजी मदत केली जाते. ही जी माझ्यासाठी कोणीतरी आहे, ही सुरक्षितेची जी भावना आहे ना, ती मानसिक ताण प्रचंड कमी करते. बरोबर. म्हणजे शारीरिक आरोग्य इतकंच मानसिक आणि भावनिक आरोग्यही महत्वाचं आहे. पुस्तकात मेन्स साना इन कॉर्पोरे सानो या लॅटिन म्हणीचा उल्लेख आहे, म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन. मनाला तरुण ठेवण्याबद्दल काय सांगितलंय? यात एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स वयाच्या 20व्या वर्षापासूनच कमी व्हायला लागतात. पण याचा अर्थ असा नाही की आपला मेंदू म्हातारा होतोय. इस्रायली न्यूरोसायंटिस्ट श्लोमो ब्रेझनिट्स यांच्या मते आपला मेंदू एका स्नायूसारखा आहे. तुम्ही त्याला जेवढी नवीन आव्हानं द्याल तेवढा तो मजबूत होईल. म्हणजे मेंदूला आळशी होऊ द्यायचं नाही. अजिबात नाही. जेव्हा आपण रोज एकाच प्रकारचं काम करतो, एकाच रस्त्याने ऑफिसला जातो, तेव्हा आपला मेंदू ऑटोमॅटिक पायलट मोडवर जातो. त्याला विचारच करावा लागत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादी नवीन भाषा शिकता, एखादा वाद्य वाजवायला शिकता, किंवा अगदी रोजच्या प्रवासाचा रस्ता बदलता, तेव्हा मेंदूला काम मिळतं. बरोबर, तेव्हा मेंदूमध्ये नवीन कनेक्शन्स तयार होतात. हीच खरी अँटी एजिंग थेरपी आहे. मेंदूला सतत काहीतरी नवीन काम देत राहणे, त्याला आश्चर्यचकित करणे, हे त्याला तरुण ठेवतं. आणि याउलट तणावाचा, स्ट्रेसचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? कारण आजच्या जगात तणाव हा जणू काही जीवनाचा अविभाज्य भागच बनला आहे. आणि तोच आपल्या दीर्घायुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेसच्या मते बहुतेक आरोग्य समस्यांचं मूळ तणावात असतं. पुस्तकात एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपलं शरीर अशी प्रतिक्रिया देतं जणू काही कोणत्या तरी विषाणूने किंवा बॅक्टेरियाने हल्ला केला आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती पूर्ण शक्तीनिशी कामाला लागते. पण यात धोका काय आहे? रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होणं तर चांगलंच आहे ना? हो, पण ती जेव्हा खऱ्या शत्रूशी लढते तेव्हा. तणावामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियेत आपले सैनिक
म्हणजे रोगप्रतिकारक पेशी खऱ्या शत्रूबरोबरच आपल्याच निरोगी पेशींवर हल्ला करतात. त्यामुळे त्या अकाली वृद्ध होतात. याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे आपल्या गुणसूत्रांच्या टोकांना टेलोमियर्स नावाचं एक संरक्षण कवच असतं. टेलोमियर्स. हो, याला आपण आपल्या बुटाच्या लेसच्या टोकावर असलेल्या प्लास्टिकच्या कव्हरसारखं समजू शकतो. ते कव्हर लेसचे धागे विस्कटू देत नाही. टेलोमियर्स अगदी तसंच काम करतात. ते आपल्या गुणसूत्रांचं संरक्षण करतात. तीव्र आणि दीर्घकाळ चालणाऱ्या तणावामुळे हे संरक्षण कवच लवकर झिजतं आणि आपल्या पेशींची वृद्ध होण्याची प्रक्रिया प्रचंड वेगाने होते. थोडक्यात, जितका जास्त तणाव, तितक्या लवकर आपण म्हातारे होतो. बापरे, म्हणजे तणाव आपल्याला अक्षरशः आतून पोखरतो. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? एक स्पष्ट उद्देश म्हणजेच तुमची इकिगाय शोधणे, मोआयसारखे घट्ट सामाजिक संबंध जपणे, हाराहाचिबूनुसार संतुलित आणि कमी आहार घेणे, सतत हालचाल करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन गोष्टी शिकून मनाला तरुण आणि तणावमुक्त ठेवणे. हीच जपानच्या दीर्घ आणि आनंदी जीवनाची काही प्रमुख रहस्य आहेत. अगदी बरोबर. आणि या पुस्तकाच्या शेवटी एजिंग एस्केप वेलॉसिटी नावाच्या एका भविष्यातील संकल्पनेचाही उल्लेख आहे. एजिंग एस्केप वेलॉसिटी. हो, ही एक अशी स्थिती असेल जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपलं आयुर्मान दरवर्षी 1 वर्षांनी वाढेल आणि आपण सैद्धांतिकदृष्ट्या अमर होऊ. ही तर सायन्स फिक्शन चित्रपटासारखी कल्पना वाटते. हो, पण काही शास्त्रज्ञ यावर गंभीरपणे काम करत आहेत. पण गंमत अशी आहे की ओकिनावाचे लोक या भविष्यातील तंत्रज्ञानाची वाट बघत बसले नाहीत. त्यांचं रहस्य या हायटेक गोष्टींमध्ये नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या साध्या, सोप्या आणि खोलवर रुजलेल्या मानवी मूल्यांमध्ये दडलेलं आहे. आणि यामुळेच एक विचार मनात येतो, आपण वृद्धत्वावर मात करण्यासाठी तांत्रिक आणि कृत्रिम उपायांच्या शोधात असताना आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या आणि शतकानुशतके प्रभावी ठरलेल्या या साध्या, शक्तिशाली आणि नैसर्गिक पद्धतींकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? दीर्घ आणि आनंदी जीवनाचं रहस्य काय असेल? मला वाटतं हा प्रश्न आपण सगळेच कधी ना कधी स्वतःला विचारतो. नक्कीच विचारतो. आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहोत आणि आपला मार्गदर्शक आहे इकिगाई. हो, ही एक जपानी संकल्पना. बरोबर. आणि आजची आपली ही सगळी चर्चा इकिगाई, द जापनीज सिक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाईफ या पुस्तकातील काही भागांवर आधारित आहे. यात फक्त मोठमोठ्या गप्पा नाहीत, नाही, तर दीर्घायुषी लोकांच्या सवयी आणि त्यांच्या विचारांचे एक प्रकारे विश्लेषण आहे. आणि आपला उद्देश आहे की यातून आपल्या रोजच्या जीवनासाठी काहीतरी नक्कर शोधून काढणं. उत्तम. मग सुरुवात करूया आपल्या आजच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या शत्रूपासून, म्हणजे तणाव. स्ट्रेस. हो, आपण सगळेच म्हणतो की स्ट्रेस आलाय, पण या स्ट्रेसमध्ये नेमकं आपल्या शरीरात काय घडतं हे एक मोठं विज्ञान आहे, नाही का? हो, आणि हे विज्ञान खूपच रंजक आहे. जेव्हा आपल्याला तणाव जाणवतो तेव्हा आपला मेंदू की नाही एक धोक्याचा सिग्नल देतो. अच्छा. मग पिट्युटरी धानकी अड्रिनालिन आणि कॉर्टिसॉल नावाचे हॉर्मोन्स रक्तामध्ये सोडते. आणि मग आपले हृदयाचे ठोके वाढतात. हो, श्वास भरभरून येतो, स्नायू ताणले जातात. थोडक्यात आपलं शरीर लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईटसाठी तयार होतं. ही तर म्हणजे आदिमानवाच्या काळापासून चालत आलेली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. समोर वाघ आला तर पळायला शक्ती मिळावी म्हणून. अगदी. पण गंमत म्हणजे आपल्या स्रोतांमध्ये एक छान तुलना केलीये. आदिमानवाला हा तणाव फक्त खऱ्या धोक्याच्या वेळी यायचा. आज आपल्यासाठी वाघ म्हणजे काय? बॉसचा ईमेल किंवा मोबाईलचं नोटिफिकेशन. अगदी नेमका मुद्दा. आदिमानव धोका टळल्यावर पुन्हा शांत व्हायचा, हा, पण आपलं तसं नाहीये. नाही. आपलं शरीर कामाचा दबाव, रहदारी, सोशल मीडिया या सगळ्यालाच धोका समजतं आणि त्यामुळे आपल्या शरीरात हा जो कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन आहे तो सतत थोड्या थोड्या प्रमाणात वाहत राहतो. म्हणजे आपण कायम एका हलक्या इमर्जन्सी मोडमध्ये जगतो. बरोबर. आणि त्याचे परिणाम मग गंभीर आहेत. मग आपण गोष्टी विसरायला लागतो, उगाच चिडचिड होते, रात्री झोप लागत नाही, बीपी वाढतो. या सगळ्या समस्या सुरू होतात. आपलं शरीर अशा सततच्या धोक्यासाठी बनलेलंच नाहीये. नाहीच. आणि यालाच जोडून दुसरी एक मोठी समस्या आहे जिचा आपण फारसा विचार करत नाही. बैठी जीवनशैली. हो, तासांतास एकाच जागी बसून राहणं. यामुळे फक्त स्नायू कमकुवत होतात किंवा वजन वाढतं असं नाही, तर हृदयरोग, मधुमेह आणि काही कॅन्सरचा धोकाही वाढतो. थांबा, इथे खूपच धक्कादायक गोष्ट वाचली मी. काही अभ्यासानुसार शारीरिक हालचालींच्या अभावामुळे आपल्या पेशींमध्ये असलेले टेलोमियर्स ते लवकर खराब होतात. हो, ते आपल्या पेशींच्या वयाचे निर्देशक असतात. म्हणजे
बसून राहिल्यामुळे आपल्या पेशी अक्षरशः लवकर म्हाताऱ्या होतात. ही कल्पनाच किती भीतीदायक आहे. हे खरंय. आणि ऐकायला भीतीदायक वाटलं तरी चांगली बातमी ही आहे की यावरचे उपाय खूप सोपे आहेत. अच्छा. यासाठी रोज जिममध्ये जाऊन घाम गाळायची गरज नाही. रोज 20 मिनिटं चाला, लिफ्टऐवजी पायऱ्या वाकरा. बरोबर. जंक फूड ऐवजी फळं खा आणि पुरेशी झोप घ्या. छोट्या सवयी आहेत, पण परिणाम खूप मोठा आहे. तर या सगळ्या आधुनिक समस्यांवर मात करायची असेल तर सुरुवात कुठून करायची? आपल्या स्रोतांमध्ये माइंडफुलनेस या संकल्पनेबद्दल सांगितलं आहे. म्हणजे नेमकं काय? माइंडफुलनेस म्हणजे तुम्ही जे काही करत आहात त्या क्षणी पूर्णपणे तिथे असणं. रॉबर्टो एल्सीबार नावाच्या एका प्रशिक्षकाचे एक उत्तम उदाहरण आहे. काय? ते म्हणतात, आपण अनेकदा टीव्ही बघत किंवा फोनवर बोलत जेवत असतो. नंतर कुणी विचारलं की तू खाल्लेल्या ऑमलेटमध्ये कांदा होता का? तर आपल्याला आठवत नाही. हे तर माझ्या बाबतीत सारखं होतं. का? कारण जेवताना आपलं लक्ष तिथे होतच नाही. आपण अक्षरशः ऑटो पायलट मोडवर जगत असतो. म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे फक्त ध्यानधारणा नाही, तर प्रत्येक गोष्ट जागरूकपणे करणं. अगदी. पण मला एक प्रश्न आहे. आपल्याला नेहमी स्ट्रेस फ्री राहायला सांगितलं जातं, पण आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय की थोडा तणाव फायदेशीर असतो. हे ऐकायला विचित्र वाटतंय. हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. सततचा आणि तीव्र तणाव नक्कीच वाईट आहे. पण डॉक्टर हॉवर्ड एस फ्रीडमन यांच्या 20 वर्षांच्या अभ्यासात एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. काय? जे लोक आपल्या कामात थोडी आव्हानं स्वीकारतात ते पूर्णपणे आरामदायी आयुष्य जगणाऱ्या लोकांपेक्षा जास्त निरोगी आणि दीर्घायुषी असतात. अच्छा. म्हणजे थोडी आवाहनं आपल्याला अधिक जबाबदार बनवतात, मग आपण आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देतो, वाईट सवयी टाळतो. बरोबर. म्हणजे आयुष्यात कोणतंच आवाहन नसणं हे सुद्धा धोकादायक आहे. एक प्रकारे हो. आणि ही आव्हानं पेलण्यासाठी पुरेशी झोप खूप गरजेची आहे. झोपेला तर एक अँटी एजिंग साधनच म्हटलं आहे. अँटी एजिंग? हो, कारण झोपेत आपलं शरीर मेलॅटोनिन नावाचा हॉर्मोन तयार करतं. हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. तो आपली प्रतिकारशक्ती वाढवतो, कॅन्सरपासून बचाव करतो आणि हृदयासाठीही चांगला असतो. पण वयानुसार याचं उत्पादन कमी होतं नाही का? म्हणजे आपल्याला झोपेची आणि चांगल्या सवयींची जास्त गरज भासते. हो. पण या सगळ्या शारीरिक गोष्टी झाल्या. मनाचं काय? शरीराला तरुण ठेवायचं असेल तर मन तरुण ठेवावं लागतं असं म्हणतात. अगदी बरोबर. येशिवा विद्यापीठाच्या अभ्यासानुसार दीर्घायुषी लोकांमध्ये 2 गोष्टी समान आढळल्या. एक म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. आणि दुसरी? भावनिक स्थैर्य. कठीण परिस्थितीत ही शांत राहण्याची वृत्ती, ज्याला स्टोइक ॲटिट्यूड म्हणतात. स्टोइक ॲटिट्यूड हा शब्द थोडा जड वाटतो. याचं एखादा सोपं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा तुमची लोकल ट्रेन रोजप्रमाणे आजही उशिरा आहे. आता तुम्ही चिडचिड करत बसण्याऐवजी शांतपणे बॅगेतून पुस्तक काढून वाचायला लागता. म्हणजे तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाही, पण तुमची प्रतिक्रिया बदलू शकता. अगदी. हाच आहे स्टोइक ॲटिट्यूड. ही वृत्ती चिंता आणि तणाव कमी करते. शेवटी अलेक्झांडर इमेज, जे 2014 मध्ये वयाच्या 11व्या वर्षी जगातील सर्वात वयस्कर पुरुष होते, त्यांनी काय म्हटलं होतं? काय? तुमचे जीन्स महत्वाचे असतील, पण तुम्ही कसं आयुष्य जगता हे त्याहूनही महत्वाचं आहे. वाह! आणि कसं आयुष्य जगता या प्रश्नाचं उत्तर कदाचित जगण्याचा उद्देश या संकल्पनेत दडलेला आहे. इथेच विक्टर फ्रँकल यांच्या लोगोथेरपीचा उल्लेख येतो. ही काय पद्धत आहे? लोगोथेरपी ही एक मानसशास्त्रीय उपचार पद्धत आहे जी लोकांना त्यांच्या जगण्याचं कारण शोधायला मदत करते. जगण्याचं कारण? हो. ती भूतकाळात काय चुकलं हे शोधत बसण्याऐवजी भविष्यात काय करायचं आहे यावर लक्ष केंद्रित करते. फ्रँकल स्वतः नाझी छळछावणीतून वाचले होते. त्यांचा अनुभव तर खूपच भयावह असणार. त्यांनी म्हटलंय की ज्या कैद्यांना छावणीतून बाहेर पडल्यावर काहीतरी करायचं होतं, ज्यांच्या आयुष्याला काहीतरी ध्येय होतं, त्यांची जगण्याची शक्यता जास्त होती. हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. हो. आणि या संदर्भात 2 केस स्टडीज खूपच प्रभावी आहेत. एक अमेरिकन डिप्लोमॅटची आहे, ज्याला आपल्या कामाचा प्रचंड कंटाळा आला होता. ओके. अनेक वर्ष मानसोपचार घेऊनही काही फरक पडला नाही. पण लोगोथेरपीमध्ये त्याला समजलं की त्याला वेगळं करिअर करायचं आहे आणि हाच त्याचा नैराश्याचा मूळ स्रोत होता. आणि दुसरी गोष्ट तर मनाला स्पर्श करून जाणारी आहे. एका डॉक्टरची ज्याची पत्नी मरण पावली होती आणि तो 2 वर्ष दुःखात होता. हो. फ्रँकल यांनी त्याला विचारलं, विचार करा, जर तुमचा मृत्यू आधी झाला असता तर तुमच्या पत्नीला किती वेदना झाल्या असत्या?
तो डॉक्टर म्हणाला, खूपच. तेव्हा फ्रँकल म्हणाले, बघा, तुम्ही आता ते दुःख भोगून तिला त्या वेदनेतून वाचवत आहात. त्या एका क्षणात त्या डॉक्टरच्या दुःखाला एक अर्थ मिळाला. त्याचं दुःख हे त्याच्या प्रेमाचं प्रतीक बनलं. अगदी. हे खूपच खोल आहे. दुःखातही अर्थ शोधणं. तर लोगोथेरपी आपल्याला का जगायचं हे शोधायला मदत करते. पण समजा आपल्याला कारण सापडलं, पण भावना आड येत असतील तर भीती, चिंता यांचं काय करायचं? आणि इथेच जपानची मोरिता थेरपी येते. ही थेरपी म्हणते की भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नच करू नका. प्रयत्नच करू नका. हो, त्यांना स्वीकारा. त्या हवामानासारख्या असतात, येतात आणि जातात. तुम्ही तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा. मोरिता म्हणतात, तुमच्या कृती तुमच्या भावना बदलतात, भावना कृतींना नाही. हा विचारच किती वेगळा आहे. म्हणजे दुःखी वाटत असलं तरी उठून कामाला लागा आणि काम करता करता दुःख आपोआप कमी होईल. बरोबर. मोरिता थेरपीचा पाया कृती आहे. गंमत म्हणजे सिक्सेंटमिहाली यांची फ्लो संकल्पना. मिहाली सिक्सेंटमिहाली. हो, त्यांची फ्लो संकल्पना नेमका याच कृतीला एक अर्थपूर्ण आणि आनंददायक अनुभव कसा बनवायचा हे शिकवते. दोन्हीचा पाया एकच आहे, विचारात अडकून न राहता कामात स्वतःला झोकून देणे. अगदी. फ्लो ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे तुम्ही एखाद्या कामात इतके घडून जाता की तुम्हाला वेळेचं, भुकेचं, आजूबाजूच्या जगाचं कशाचंच भान राहत नाही. जसे एखादा खेळाडू खेळताना अनुभवतो. किंवा एखादा चित्रकार चित्र काढताना. मानसशास्त्रज्ञ मिहाली सिक्सेंटमिहाली याला ऑप्टिमल एक्सपिरियन्स म्हणतात. मला फ्लोची संकल्पना खूप आवडते, पण ती रोजच्या जीवनात कशी आणायची? म्हणजे समजा एखाद्याला ऑफिसचं काम आवडत नसेल तर तो फ्लो कसा अनुभवणार? हे शक्य आहे का? नक्कीच शक्य आहे. यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली, असं काम निवडा जे तुमच्या क्षमतेपेक्षा थोडा जास्त आव्हानात्मक असेल. म्हणजे खूप सोपं नको आणि खूप कठीणही नको. बरोबर. खूप सोपं काम असेल तर कंटाळा येतो आणि खूप कठीण असेल तर चिंता वाटते. फ्लो या दोन्हींच्या मधल्या सुवर्ण मार्गावर सापडतो. म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनच्या किंचित बाहेर पाऊल टाकायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट ध्येय ठेवणं. व्हिडिओ गेम्समध्ये फ्लो का अनुभवता येतो? कारण तिथे नियम आणि ध्येय स्पष्ट असतात. अच्छा. आयुष्यातही तसंच स्पष्ट ध्येय हवं. इथेच MIT मीडिया लॅबचे संचालक जॉय इटो यांचा नकाशापेक्षा होका यंत्रावर विश्वास ठेवा हा विचार खूप महत्वाचा वाटतो. नकाशापेक्षा होका यंत्र म्हणजे आयुष्य कसं जगायचं याचा एक तयार नकाशा म्हणजे मॅप तुमच्याकडे नसेल आणि तो असूही नाही, पण तुमच्याकडे एक होका यंत्र, एक कंपास हवं. जे आपल्याला दिशा दाखवेल. हो, जे तुम्हाला तुमची दिशा दाखवेल, तुमचं ध्येय काय आहे हे सांगेल. मग त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग तुम्ही स्वतः शोधू शकता. ही लवचिकता फ्लोसाठी आवश्यक आहे. वाह, म्हणजे आजची आपली चर्चा एका प्रवासासारखी होती. आपण तणावाच्या विज्ञानापासून सुरुवात केली, मग निरोगी सवयी आणि सकारात्मक दृष्टिकोन पाहिला. त्यानंतर लोगोथेरपी आणि मोरिता थेरपीमधून जगण्याचा उद्देश शोधला. आणि शेवटी फ्लोच्या माध्यमातून त्या उद्देशात स्वतःला हरवून टाकण्याची कला शिकलो. बरोबर. या सगळ्या गोष्टी वरवर वेगळ्या वाटल्या तरी त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. निरोगी शरीर, शांत मन, स्पष्ट उद्देश आणि कामातली तल्लीनता. हेच कदाचित त्या दीर्घ आणि आनंदी जीवनाच्या रहस्याचे वेगवेगळे पैलू आहेत. हो. ही चर्चा संपवताना मी स्वतःला हाच प्रश्न विचारतोय आणि श्रोत्यांनीही विचारावा की असं कोणतं काम आहे जे करताना भूक-तहान विसरायला होतं, वेळेचं भान राहत नाही? असं कोणतं काम आहे जे करताना वाटतं की हेच या क्षणी जगातलं सगळ्यात महत्वाचं काम आहे? त्याचं उत्तर शोधा. कारण कदाचित त्याच कामात, त्याच अनुभवात आपलं इकिगाई लपलेलं असेल. तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूपच इंटरेस्टिंग आहे. इकिगाई. इकिगाई. हो, ही एक जपानी संकल्पना आहे ज्याचा साधा अर्थ आहे आपल्या जगण्याचं कारण किंवा असं म्हणूया की रोज सकाळी उठण्याची प्रेरणा. बरोबर. आपल्याकडे यावर आधारित काही साहित्य आहे आणि त्यात एका अतिशय शक्तिशाली मानसिक स्थितीबद्दल चर्चा केली आहे जिला फ्लो म्हणतात. हो, फ्लो म्हणजे अशी अवस्था जिथे आपण एखाद्या कामात इतके घडून जातो की आपल्याला वेळेचं, भुकेचं किंवा आजूबाजूला काय चाललंय याचं काहीच भान राहत नाही. जणू काही आपण आणि आपलं काम एकरूप होऊन जातो. अगदी बरोबर. आणि आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे
की ही फ्लोची अवस्था नेमकी काय आहे, ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी मिळवता येईल आणि तिचा आपल्या कामावर आणि एकूणच आनंदी आयुष्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेणं. आणि आपल्याकडच्या साहित्यात जपानमधल्या काही अद्भुत कारागिरांपासून ते जगातल्या सगळ्यात जास्त जगलेल्या लोकांपर्यंतची उदाहरणं आहेत. हो, चला तर मग या सगळ्याचा सखोल अभ्यास करूया. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट मला ही वाटते की फ्लो फक्त मोठ्या कलाकारांसाठी किंवा शास्त्रज्ञांसाठी नाहीये. अच्छा. हो, हे साहित्य आपल्याला सांगतं की अगदी साध्या रोजच्या कामांमध्ये सुद्धा फ्लोचा अनुभव कसा घेता येतो. चला तर मग थेट फ्लो या संकल्पनेपासूनच सुरुवात करूया. साहित्यात एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. कोणता? ध्येय असणं चांगलं आहे, पण सतत फक्त ध्येयाचाच विचार करणं फ्लोच्या आड येतं. त्यांनी ऑलिम्पिक खेळाडूचं उदाहरण दिलंय. हो, म्हणजे जर एखादा धावपटू शर्यतीच्या वेळी फक्त सुवर्ण पदकाच्या विचारात हरवून गेला तर तो त्या क्षणावरचं लक्ष गमावून बसेल आणि कदाचित हरेल सुद्धा. अगदी बरोबर. त्याला त्या क्षणात जगावं लागतं. प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करावं लागतं. तेव्हाच तो फ्लोमध्ये असतो. याच्या अगदी विरुद्ध उदाहरण म्हणजे रायटर्स ब्लॉक. हो, लेखिकेला माहिती आहे की तिला 3 महिन्यात एक कादंबरी पूर्ण करायची आहे. हे तिचं ध्येय आहे, पण ती या ध्येयाच्या दबावाखाली इतकी येते की की तिच्या डोक्यात चिंता निर्माण होते आणि ती एक शब्दही लिहू शकत नाही. बरोबर. म्हणजे ध्येयाची चिंताच कामाच्या आड येते. फ्लो तेव्हाच सुरू होतो जेव्हा आपण त्या मोठ्या ध्येयाचा विचार सोडून कामाच्या अगदी पहिल्या छोट्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करतो. पहिला परिच्छेद लिहिण्यावर. किंवा पहिलं वाक्य लिहिण्यावर. अगदी. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक सुंदर वाक्य आहे या साहित्यात. काय आहे ते? एक आनंदी माणूस वर्तमानात इतका समाधानी असतो की तो भविष्याचा फारसा विचार करत नाही. फ्लो म्हणजे वर्तमानात जगणं. पण आजच्या जगात वर्तमानात जगणं खूप कठीण झालंय. हो ना? आणि या साहित्यानुसार फ्लोच्या मार्गातला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मल्टीटास्किंग. हो, आपल्याला असं वाटतं की आपण एकाच वेळी 4 कामं करून खूप हुशार आहोत, खूप कार्यक्षम आहोत. पण खरं तर आपण स्वतःचंच नुकसान करत असतो. हे फक्त वाटणं नाहीये, यामागे ठोस वैज्ञानिक पुरावे आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठात झालेला एक प्रयोग खूप खूप बोलका आहे. अच्छा, काय होतं त्या प्रयोगात? त्यांनी काही विद्यार्थ्यांना कम्प्युटर स्क्रीनवर लाल आणि निळे बाण दाखवले आणि त्यांना फक्त लाल बाणांची संख्या मोजायला सांगितली. ओके, हे तर सोपं वाटतंय. हो, पण गंमत पुढे आहे. जे विद्यार्थी स्वतःला मल्टीटास्किंगमध्ये एक्सपर्ट समजायचे, त्यांना हे काम करायला खूप त्रास झाला. असं का? त्यांचं लक्ष सारखं निळ्या बाणांकडे जात होतं, कारण त्यांचा मेंदू प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी सरावलेला होता. म्हणजे त्यांना अनावश्यक माहिती बाजूला सारता येत नव्हती. बरोबर. या उलट जे एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचे, त्यांनी ते काम सहज पूर्ण केलं. म्हणजे मल्टीटास्किंगमुळे आपलं लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवरच थेट परिणाम होतो? हो, थेट परिणाम होतो. या साहित्यात तर असंही म्हटलंय की सतत मल्टीटास्किंग केल्याने आपली उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी 60% कमी होऊ शकते. काय सांगताय? 60%? हो, आणि आपला आयक्यू तात्पुरता 10 गुणांनी कमी होऊ शकतो. अरे बापरे. आपण जेव्हा मल्टीटास्किंग करतो तेव्हा खरं तर आपण 2 कामं एकाच वेळी करत नसतो, तर एक कामातून दुसऱ्या कामावर अत्यंत वेगाने उड्या मारत असतो. आणि या स्विचिंगमध्ये मेंदूची प्रचंड ऊर्जा वाया जाते. अगदी. हे ऐकून तर भीतीच वाटते. आपण सगळेच कळत नकळत हे करत असतो. मग या मल्टीटास्किंगच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी आणि फ्लो मिळवण्यासाठी या साहित्यात काही उपाय सांगितले आहेत का? हो, आणि ते खूप व्यावहारिक आहेत. त्यांनी काही सवयी लावून घेण्याचा सल्ला दिलाय. जसं की? उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर पहिला 1 तास आणि रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा 1 तास कोणताही स्क्रीन न पाहणे, म्हणजे मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप सगळं बंद. यामुळे मेंदूला शांत होण्याची संधी मिळते. बरोबर. हे करायला अवघड आहे, पण महत्वाचं वाटते. अजून एक कल्पना मला खूप आवडली, टेक्नॉलॉजी फास्टिंग. तंत्रज्ञानाचा उपवास. हो, म्हणजे आठवड्यातून एक पूर्ण दिवस तंत्रज्ञानाचा उपवास. फोन, इंटरनेट काहीच वापरायचं नाही. मला वाटतं आजच्या काळात हे जवळजवळ अशक्य आहे. पण निदान काही तासांसाठी तरी हे करून बघायला हवं. नक्कीच. पूर्ण दिवस शक्य नसेल तर अर्धा दिवस. सुरुवात कुठून तरी करायला हवी. याशिवाय एक खूप प्रसिद्ध तंत्र आहे, पोमोडोरो टेक्निक. अच्छा, मी ऐकलंय याबद्दल. म्हणजे 25 मिनिटे पूर्ण एकाग्रतेने काम करायचं आणि मग 5 मिनिटांची विश्रांती घ्यायची. आणि त्या 25 मिनिटांमध्ये इतर काहीही करायचं नाही. फोन सायलेंट, नोटिफिकेशन्स बंद. अगदी. मी हे तंत्र वापरून पाहिलं आहे,
पण अनेकदा त्या 5 मिनिटांच्या ब्रेकमध्ये मी मोबाईल हातात घेतो आणि मग तासभर कुठे जातो कळतच नाही. हाच तर सापळा आहे. मग त्यातून कसं वाचायचं? हा खूप चांगला मुद्दा आहे. या साहित्यात असं सुचवलं आहे की त्या 5 मिनिटांच्या विश्रांतीत काहीतरी शारीरिक हालचाल करावी. उठून थोडं चालावं, पाणी प्यावं किंवा स्ट्रेचिंग करावं. म्हणजे स्क्रीनपासून दूर राहणारी कोणतीही क्रिया चालेल. हो, तसेच कामाची सुरुवात एका विशिष्ट विधीने म्हणजे रिच्युअलने करण्याचा सल्लाही दिला आहे. म्हणजे कसं? जसं की कामाला बसण्यापूर्वी 1 कप कॉफी पिणे किंवा एक विशिष्ट प्रकारचं संगीत लावणे. यामुळे मेंदूला संकेत मिळतो की आता एकाग्र होण्याची वेळ झाली आहे. म्हणजे सवयी आणि शिस्त यातूनच फ्लोसाठी पोषक वातावरण तयार होतं. बरोबर. हे ऐकल्यावर मला जपानची आठवण येते. तिथे तर कार्यसंस्कृतीतच ही एकाग्रता आणि कामाप्रती समर्पण खोलवर रुजलेलं दिसतं. अगदी. तिथे गानबारू नावाचा एक शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे आपले सर्वोत्तम देऊन टिकून राहणे. वा. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताकुमी, म्हणजेच अत्यंत कुशल कारागीर. या साहित्यात टोयोटा कंपनीचे एक सुंदर उदाहरण दिलंय. ओके. तिथे असे काही ताकुमी आहे जे गेली अनेक वर्ष हाताने विशिष्ट प्रकारचे स्क्रू बनवतात. हाताने? हे काम तर मशीनही करू शकते ना? हो, करू शकतो, पण त्यांच्या हाताला जी अचूकता साधली आहे ती मशीनलाही नाही. आणि त्यांचं काम कोणी दुसरं करू शकत नाही, ते जवळजवळ इर्रिप्लेसेबल असतात. पण एका कंपनीसाठी हे धोकादायक नाही का? म्हणजे एकाच व्यक्तीवर इतका अवलंबून राहणं. हा एक वैध प्रश्न आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून ते धोकादायक वाटू शकतं, पण जपानी कार्यसंस्कृती याकडे परंपरेचा सन्मान आणि गुणवत्तेप्रती असलेली कटिबद्धता म्हणून पाहते. अच्छा. ती व्यक्ती फक्त स्क्रू बनवत नाही, तर ती तिची कला पुढच्या पिढीलाही शिकवते. या साहित्यात मेकअप ब्रश बनवणाऱ्या एका कंपनीतील स्त्री कारागिराचंही वर्णन आहे. ती इतक्या वेगाने आणि एकाग्रतेने ब्रशसाठी प्राण्यांचे केस निवडत होती की तिचे हात जणू वाद्यावर नाचत होते. ती कंपनीची सर्वात मौल्यवान कर्मचारी होती. तिच्यासाठी ते काम होतं, पण तिच्या हालचालींमध्ये एक कला होती, एक फ्लो होता. अगदी. ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स सुद्धा जपानच्या या कारागिरीने खूप प्रभावित झाले होते. हो, या साहित्यात उल्लेख आहे की त्यांनी युकिओ शाकुनागा नावाच्या एका कलाकाराकडून पोर्सेलिनच्या वस्तू विकत घेतल्या होत्या. आणि विशेष गोष्ट ही की शाकुनागा स्वतः पर्वतातून माती खोदून आणायचे. हो, तिला आकार द्यायचे आणि मग तिला भट्टीत भाजायचे. म्हणजे प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा पूर्ण ताबा होता. हीच फ्लोची खरी ओळख आहे. जेव्हा तुम्ही प्रक्रियेत इतके सामील होता की तुम्हाला निकालाची चिंता राहत नाही. तुम्हाला त्या प्रक्रियेतच आनंद मिळतो. बरोबर. हेच आपल्याला झिरो ड्रीम्स ऑफ सुशी या प्रसिद्ध माहितीपटामध्ये दिसतं. झिरो ओनो आणि त्यांचा मुलगा 80 वर्षांहून अधिक काळ सुशी बनवत आहेत. आणि त्यांचं रेस्टॉरंट अगदी छोटंसं आहे, पण जगातलं सर्वोत्तम मानलं जातं. आणि त्यांनी ते रेस्टॉरंट कधी मोठं करण्याचा किंवा त्याच्या शाखा उघडण्याचा विचार केला नाही. कधीच नाही. कारण त्यांना पैशांपेक्षा कामातील आनंद आणि गुणवत्ता जास्त महत्वाची वाटते. ते रोज तेच काम करतात, पण त्यांना कधीच कंटाळा येत नाही. कारण सुशी बनवणं हे त्यांचं इकिगाई आहे. ते त्या कामात फ्लो होतात. आणि स्टुडिओ जिबलीचे प्रसिद्ध दिग्दर्शक हायाओ मियाझाकी, त्यांचं उदाहरण तर अप्रतिम आहे. हो, 2013 मध्ये त्यांनी निवृत्ती जाहीर केली. पण या साहित्यात लिहिलंय की निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा स्टुडिओत येऊन आपल्या डेस्कवर बसून चित्र काढत होते. म्हणजे ते थांबूच शकले नाहीत. नाही, कारण चित्र काढणं हाच त्यांचा श्वास आहे. तेच त्यांचं इकिगाई आहे. ते म्हणतात की ते मरेपर्यंत चित्र काढतच राहतील. या सर्व उदाहरणांमध्ये एक समान धागा आहे. ही माणसं त्यांच्या कामाशी इतकी एकरूप झाली आहेत की काम आणि जीवन वेगळं उरत नाही. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी निवृत्तीची संकल्पनाच अस्तित्वात नाही. हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी आहे. पण हे सगळे महान कलाकार आणि कारागीर आहेत. या फ्लोच्या अवस्थेचा अनुभव घेण्यासाठी काय आपल्यालाही मोठं चित्रकार किंवा सुशी मास्टर बनायला लागेल? नाही, अजिबात नाही. म्हणजे कपडे धुणे, भांडी घासणे, ऑफिसची फाईल लावणे यासारख्या कंटाळवाण्या कामांचं काय? त्यात फ्लो कसा शोधणार? आणि इथेच या साहित्यातील एक अत्यंत सुंदर संकल्पना येते, मायक्रोफ्लो. मायक्रोफ्लो. हो, म्हणजे रोजच्या अगदी सामान्य आणि कंटाळवाण्या कामांना सुद्धा एकाग्रतेने आणि एका विशिष्ट पद्धतीने करून त्यात आनंद शोधणे. हे कसं शक्य आहे? त्यांनी टोकियोमधील एका सुपरमार्केटमधल्या लिफ्ट ऑपरेटरचं उदाहरण दिलं आहे. ओके. तिचं काम काय तर फक्त लिफ्टची बटणं दाबणं आणि मजल्यांची घोषणा करणं. पण ती ते काम इतक्या आकर्षक पद्धतीने करते की लोक तिला पाहण्यासाठी थांबतात. खरंच?
हो, तिचं बोलणं, तिचे हातवारे, तिची शरीराची हालचाल सगळं एका लयीत असतं. तर काही ती एक नृत्य सादर करत आहे. तिने त्या कंटाळवाण्या कामाला एका कलेचं स्वरूप दिलं आहे. वा, म्हणजे आपणही नकळतपणे हे करत असतो. जसं की कंटाळवाणं काम करताना शिटी वाजवणं किंवा गाणं गुणगुणणं, हे सुद्धा मायक्रोफ्लोचं उदाहरण म्हणता येईल का? अगदी तसंच. आपण त्या कामात एक आव्हान किंवा एक लय शोधण्याचा प्रयत्न करतो. या साहित्यात बिल गेट्स यांचं उदाहरण आहे. ते आजही रोज रात्री स्वतःहून भांडी घासतात. अच्छा. हो, ते म्हणतात की त्यांना ते काम आवडतं कारण त्यात एक क्रम आहे. आधी ताटल्या, मग चमचे, मग मोठी भांडी. त्या कामामुळे त्यांचा दिवसभराचा ताण कमी होतो. आणि त्यांना विचार करायला वेळ मिळतो. ते त्या साध्या कामात फ्लो शोधतात. बरोबर. नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ रिचार्ड फाइनमेन यांचंही असंच होतं. जेव्हा ते एखाद्या मोठ्या संशोधनात अडकून पडायचे तेव्हा ते काहीतरी साधं काम करायचे. हो, ऑफिसच्या भिंती रंगवण्यासारखी किंवा जुने सर्किट सोल्डर करण्यासारखी कामं करायचे. या छोट्या निरर्थक वाटणाऱ्या कामांमधून त्यांना पुन्हा ऊर्जा मिळायची. हे खूपच रंजक आहे. म्हणजे कोणत्याही कामाला, कितीही छोटं असो, जर आपण पूर्ण लक्ष देऊन केलं तर त्यात समाधान मिळू शकतं. नक्कीच. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक प्रश्न येतोय. आपण फ्लो, इकिगाई आणि कामातला आनंद याबद्दल बोललो. या सगळ्याचा आपल्या आयुष्याच्या लांबीशी, म्हणजे दीर्घायुष्याशी काही संबंध आहे का? आहे. म्हणजे आनंदी आणि उद्देशपूर्ण जगल्याने आपण जास्त जगतो का? या साहित्यानुसार याचा थेट संबंध आहे. यात काही सुपर सेंटेनेरियन म्हणजे 110 वर्षांपेक्षा जास्त जगलेल्या लोकांची उदाहरणं दिली आहेत. ओके. आणि त्यांच्या जगण्यात काही समान धागे दिसतात. विशेष म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याच्या किंवा व्यायामाच्या सवयी खूप खूप वेगवेगळ्या होत्या. हो, हे मला खूपच आश्चर्यकारक वाटलं. जसं की मिसाओ ओकावा, ज्या 117 वर्ष जगल्या. त्यांचं गुप्तीत काय होतं? खा आणि झोपा. तुम्ही खूप जगाल, आराम करायला शिका. आणि त्यांना सुशी खायला प्रचंड आवडायचं. हो, महिन्यातून एकदा तरी त्या सुशी खायच्याच. याउलट मारिया कॅपोविला होत्या, ज्या 116 वर्षे जगल्या. त्या म्हणाल्या, मी माझ्या आयुष्यात कधीच मांस खाल्ले नाही. बरोबर. आणि त्यांना नृत्य करायला खूप आवडायचं. म्हणजे एकाला सुशी आवडायची तर दुसऱ्या शाकाहारी होत्या. आणि जगातल्या सर्वाधिक काळ जगलेल्या जीन केल्मेंट, त्या 122 वर्षे जगल्या. त्यांची विनोदबुद्धी तर कमालीची होती. हो, 120व्या वाढदिवशी कुणीतरी त्यांना विचारलं की तुमचं भविष्य कसं असेल, तर त्या म्हणाल्या, खूपच छोटं. त्या 100 वर्षांच्या होईपर्यंत सायकल चालवायच्या आणि त्यांना चॉकलेट आणि वाईन खूप आवडायची. आणि याउलट वॉल्टर ब्रुनिंग होते, जे 114 वर्ष जगले. ते दिवसातून फक्त 2दा जेवायचे आणि त्यांनी आयुष्यभर भरपूर काम केलं. त्यांचं म्हणणं होतं, तुमचं मन आणि शरीर व्यस्त ठेवा, तुम्ही जास्त काळ टिकाल. बरोबर. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, दीर्घायुष्याचं गुपित कोणत्या विशिष्ट डाएटमध्ये किंवा व्यायामाच्या प्रकारात नाहीये. नाही, कोणी मांसाहार करत नव्हतं तर कोणी धूम्रपानही करत होतं. खरा समान धागा हा आहे की हे सर्व लोक शेवटपर्यंत सक्रिय होते. त्यांच्या आयुष्याला काहीतरी उद्देश होता. त्यांच्याकडे रोज सकाळी उठण्यासाठी काहीतरी कारण होतं. अगदी. ते त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये व्यस्त होते. त्यांचं मन आणि शरीर दोन्ही कार्यरत होतं. जसं आपण त्या कलाकारांबद्दल बोललो, जे कधीच निवृत्त होत नाहीत. तसंच काहीसं या लोकांचं होतं. हो. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी स्पष्ट झाली आहे. फ्लो ही फक्त एक मानसिक स्थिती नाही, तर ते आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचं एक साधन आहे. बरोबर. मल्टीटास्किंगसारख्या आधुनिक सवयी सोडून जेव्हा आपण एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्याला केवळ मोठ्या कामांमध्येच नाही, तर अगदी रोजच्या छोट्या छोट्या कामांमध्येही समाधान आणि आनंद मिळू शकतो. आणि हाच इकिगाई शोधण्याचा एक मार्ग आहे. तो आपल्याला फक्त कामातच नाही, तर संपूर्ण आयुष्यात एक दिशा देतो, जो आनंदी आणि दीर्घ आयुष्याकडे घेऊन जातो. अगदी. अगदी खरंय. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जाते. या साहित्यात असा एक सल्ला दिला आहे की ज्या कामांमधून फ्लो मिळतो त्यांची एक यादी करा आणि त्यातील समान धागा शोधा. त्यातून इकिगाई सापडू शकतो. ओके. पण विचार करा, जर एखाद्या व्यक्तीला फ्लो देणारी कामं एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असतील तर काय? उदाहरणार्थ, एकीकडे एकट्याने शांत बसून चित्र काढण्यात फ्लो मिळतो आणि दुसरीकडे मित्रांच्या गटासोबत डोंगर चढण्यात फ्लो मिळतो. म्हणजे एक काम शांत एकलकोंड आहे, तर दुसरं धाडसी आणि सामाजिक आहे. बरोबर. या दोन टोकांच्या भिन्नतेतून
त्या व्यक्तीच्या जगण्याच्या खऱ्या उद्देशाबद्दल आपल्याला काय समजू शकेल? एका दीर्घ, आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्याचं रहस्य काय असू शकतं? हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधण्यासाठी लोक अक्षरशः आयुष्य घालवतात. बरोबर. आज आपणही याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघालो आहोत. आपल्याकडे जपानमधल्या इकिगाई या संकल्पनेवर आधारित एका पुस्तकातून काही खूप रंजक माहिती आहे. हो. आणि या माहितीच्या आधारे आपण थेट जाणार आहोत जपानच्या ओकिनावा प्रांतातल्या एका छोट्या गावात. ओगिमी. हो, ओगिमी, ज्याला दीर्घायुष्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. चला तर मग बघूया काय रहस्य दडले तिथे. आणि हे रहस्य फक्त जास्त वर्ष जगण्यापुरतं नाहीये, म्हणजे मुद्दा फक्त 100 गाठण्याचा नाहीये. नाही. तर ती 100 आनंदाने, उत्साहाने आणि समाधानाने कशी गाठायची हा आहे. अगदी. या माहितीमधली सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे की ते कोणत्याही एका, काय म्हणतात त्याला, जादूच्या गोळीबद्दल बोलत नाहीत. अच्छा. उलट ते एक संपूर्ण जीवनशैली आपल्यासमोर ठेवतात. यात माणसाचं ध्येय, त्याचे सामाजिक संबंध, त्याचा आहार, त्याची मानसिकता, सगळ्या गोष्टी. हो, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या घट्टपणे एकमेकांत गुंतलेल्या आहेत की त्यांना वेगळं करणं शक्यच नाही. आज आपण हेच जाळं उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया थेट ओगिमी गावातूनच. लेखकाने जे वर्णन केलंय ते वाचूनच एक वेगळीच शांतता जाणवते. म्हणतात की हे गाव समुद्र आणि यानबारू नावाच्या घनदाट जंगलाच्या मधोमध वसलेलं आहे. बरोबर. यानबारू. तिथे गेल्यावर असं वाटतं की जणू काही काळच थांबला आहे. पण याचा अर्थ आयुष्य थांबलंय असा नाही. लेखकांनी या गावातील सर्वात वयस्कर लोकांच्या मुलाखती घेण्यासाठी तिथे प्रवास केला होता. हो. पण मला एक प्रश्न पडतो की इतक्या वयस्कर लोकांच्या गावात एकटेपणा ही एक मोठी समस्या असेल ना? नाही, आणि इथेच त्या गावाचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे. अच्छा. त्यांनी एकटेपणावर मोआई नावाचा एक इतका सुंदर तोडगा काढलाय की तो आजच्या काळातही आदर्श ठरावा. मोआई हे काय आहे? मोआई म्हणजे लोकांचे असे सामाजिक गट जे एका समान उद्दिष्टासाठी एकत्र येतात आणि एकमेकांना कुटुंबासारखा आधार देतात. म्हणजे आपल्याकडच्या भिशी किंवा किटी पार्टीसारखं? हो, पण त्याहीपेक्षा खूप खोलवर रुजलेलं. हे गट फक्त पार्थिक मदतीपुरते नाहीत. ते भावनिक आधार आहेत, मैत्री आहेत, रोजच्या जगण्यातले सोबती आहेत. अच्छा. म्हणजे समजा एखाद्याला वैद्यकीय खर्चासाठी पैसे कमी पडले तर गटातील प्रत्येक जण थोडे थोडे पैसे जमा करतो. पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते रोज भेटतात, गप्पा मारतात, एकत्र खेळतात. ते खऱ्या अर्थाने एकमेकांचं कुटुंब बनतात. वाह, हे तर खूपच छान आहे. म्हणजे पैशापेक्षाही संबंधांना जास्त महत्व आहे. अगदी बरोबर. आणि या मोआईमुळे प्रत्येकाला ही भावना मिळते की आपण या समाजाचा एक महत्वाचा आणि उपयुक्त भाग आहोत. हो. आपल्याला कोणाची तरी गरज आहे आणि कोणाला तरी आपली गरज आहे. ही भावनाच त्यांच्या इकिगाईचा, म्हणजे जीवनातील उद्देशाचा एक अविभाज्य भाग बनते. आणि तिथलं आयुष्य अजिबात कंटाळवाणं नाहीये हे लेखकांनी दिलेल्या उदाहरणांवरून अगदी स्पष्ट दिसतंय. हो, अजिबात नाही. म्हणजे 88 वर्षांच्या युकी नावाची एक महिला अजूनही स्वतः गाडी चालवते. कमाल आहे. आणि एका वाढदिवसाच्या पार्टीचं वर्णन तर अप्रतिम आहे. गावातल्या 99, 94 आणि 89 वर्षांच्या सदस्यांसाठी ही पार्टी होती. आणि त्यात कोणीतरी अभिमानानं घोषणा केली काय की आमच्यापैकी सर्वात तरुण सदस्य 83 वर्षांचा आहे. 83 वर्षांचा तरुण. हीच तर खरी ऊर्जा आहे. यातून त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे हे दिसतं. खरंय. ते वयाला ओझं मानत नाहीत. नाही, अनुभवाचं प्रतीक मानतात. इतकंच नाही, गेट बॉल नावाचे एक खेळ तिथे खूप लोकप्रिय आहे. हा क्रोकेटसारखा एक खेळ आहे. लेखकांनी त्यांच्या टीमसोबत हा खेळ खेळला आणि ते चक्क 104 वर्षांच्या एका महिलेच्या टीमकडून हरले. मला वाटतं यालाच म्हणतात अनुभवाने जिंकणं. यावरून हे स्पष्ट होतं की तिथलं जीवन शांत आहे, पण निष्क्रिय किंवा सुस्त नाही. ते सक्रिय, उत्सवपूर्ण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामुदायिक आहे. खरंय, वय त्यांच्यासाठी फक्त एक आकडा आहे. चला तर मग याच लोकांकडून त्यांच्या दीर्घायुष्याची रहस्य जाणून घेऊया. हो. लेखकांनी ओगिमीतील 100 सर्वात वयस्कर लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या बोलण्यातून काही समान तत्व किंवा सूत्र समोर आली. यातलं पहिलं आणि माझ्या मते सर्वात महत्वाचं तत्व आहे काळजी करू नका. पण हे ऐकायला खूप सोपं वाटतं. आजच्या धावपळीच्या जीवनात काळजी करू नका हे सांगणं सोपं आहे, पण करणं खूप कठीण आहे. अगदी. म्हणजे ते काळजी करतच नाहीत का? त्यांना काही समस्या नसतात का? हे कसं शक्य आहे? एका व्यक्तीने म्हटलंय, दीर्घायुष्याचं रहस्य म्हणजे हसणं आणि चांगला वेळ घालवणं. बरोबर.
पण याचं उत्तर पुन्हा त्यांच्या सामाजिक रचनेत म्हणजे त्याच मोआईमध्ये दडलेलं आहे. अच्छा. ते काळजी करत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की ते एकटे नाहीत. कोणतीही अडचण आली तर त्यांना साथ द्यायला संपूर्ण समाज उभा आहे. म्हणजे चिंता वाटून घेतली जाते. हो. शिवाय ते वर्तमानात जगण्यावर भर देतात. भूतकाळाबद्दल पश्चाताप करत बसणं किंवा भविष्याची अवास्तव चिंता करणं या गोष्टी ते टाळतात. त्यांच्या मते चेहऱ्यावर हास्य ठेवून लोकांसाठी आपलं मन खुलं ठेवलं की नाती आपोआप जपली जातात. आणि एकटेपणा दूर राहतो. आता दुसरं तत्व पाहूया, चांगल्या सवयी लावा. यात काय येतं? म्हणजे काही खूप मोठे बदल करायचे आहेत का? अजिबात नाही. आणि हेच याचं सौंदर्य आहे. त्यांच्या सवयी खूप साध्या आणि रोजच्या आहेत. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठणं, आपल्या बागेत थोडं काम करणं, तायसो नावाचा एक हलका 5-10 मिनिटांचा व्यायाम करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, काय? हातांना, विशेषतः बोटांना नेहमी कामात ठेवणं. मग ते बागकाम असो, विणकाम असो किंवा कोणतंही हस्तकलेचं काम असो. थांबा, यात एक वाक्य आहे जे मला खूपच आश्चर्यकारक वाटलं. कोणतं? ते म्हणतात की जर तुम्ही तुमची बोटं व्यस्त ठेवली तर तुम्ही 100 वर्षांपर्यंत जगाल. म्हणजे फक्त हातांना काम देण्याचा आणि दीर्घायुष्याचा थेट संबंध आहे. हे कसं शक्य आहे? हो, आहे. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. अच्छा. जेव्हा तुम्ही बोटांनी काहीतरी सूक्ष्म काम करता तेव्हा तुमच्या मेंदूला सतत चालना मिळते. बोटांपासून मेंदूपर्यंत आणि मेंदूकडून परत बोटांपर्यंत संदेशांची देवाणघेवाण होत राहते. हे प्रक्रिया मेंदूला सक्रिय आणि तल्लख ठेवते. म्हणजे वयानुसार येणारी विस्मृती किंवा मेंदूची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका टळतो. अगदी. थोडक्यात ते हातांनी काम करून मेंदूचा व्यायाम करतात. वाह, हे तर अविश्वसनीय आहे. तिसरं तत्व आहे दररोज मैत्री जपा. हे फक्त मित्र असण्यापेक्षा वेगळं आहे, नाही का? हो, खूप वेगळं आहे. आजच्या काळात आपण मित्र आहोत असं म्हणतो, पण महिनोन-महिने भेटत नाही, बोलत नाही. आपले संबंध डिजिटल प्लॅटफॉर्मवर जास्त असतात. बरोबर. ओकीगिमीचे लोक मैत्री जपतात. जपणं ही एक रोजची क्रिया आहे. रोज सकाळी घराबाहेर पडून एकमेकांना हॅलो म्हणणं, शेजाऱ्यांसोबत चहा पिणं, एकत्र बसून गप्पा मारणं. हो. एका व्यक्तीने तर स्पष्टच सांगितलंय, माझ्या मित्रांना रोज भेटणं हेच माझं सर्वात महत्वाचं इकिगाई आहे. म्हणजे मैत्री त्यांच्यासाठी एक इव्हेंट नाही, तर रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. अगदी. आता चौथ्या तत्वाकडे वळूया, जे मला वाटतं आजच्या हसेल कल्चरच्या काळात सर्वात जास्त महत्वाचं आहे. घाई न करता जगा. हो. आणि या वाक्यात एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. तो कोणता? लेखक म्हणतात, तिथले लोक नेहमी व्यस्त असतात, पण कधीही घाईत नसतात. व्यस्त असतात पण घाईत नसतात. हो. आपल्याला वाटतं की व्यस्त असणं म्हणजे घाईत असणं, पण तसं नाहीये. व्यस्त असणं म्हणजे तुमच्याकडे करण्यासाठी काहीतरी उद्देशपूर्ण काम आहे, आणि घाईत असणं म्हणजे ते काम करताना तणाव आणि चिंतासोबत बाळगणं. ते एका वेळी एक काम करतात, पण ते पूर्ण मन लावून आणि शांतपणे करतात. एका व्यक्तीने आपला रहस्य सांगताना म्हटलंय, माझं रहस्य म्हणजे स्वतःला नेहमी हळू चल आणि शांत रहा असं सांगणं. बरोबर. आजच्या काळात जिथे मल्टीटास्किंगला एक मोठी गुणवत्ता समजली जाते, तिथे ते अगदी विरुद्ध दिशेने प्रवास करत आहेत. आणि म्हणूनच ते जास्त आनंदी आणि समाधानी आहेत. नक्कीच. मल्टीटास्किंगमुळे आपलं लक्ष विभागलं जातं आणि तणाव वाढतो. एकाग्रतेने एक काम केल्याने समाधान मिळतं. आणि पाचवा, शेवटचं तत्व आहे आशावादी रहा. सकारात्मक दृष्टिकोन. त्यांची काही वाक्य तर खूपच प्रेरणादायी आहेत. जसं की हसा, हसणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हो. किंवा मी 98 वर्षांचा आहे पण स्वतःला तरुण समजतो. हा दृष्टिकोन ते कसा टिकून ठेवत असतील? मला वाटतं ही पाचही तत्व एकमेकांशी जोडलेली आहेत. अच्छा, जेव्हा तुमच्याकडे चांगल्या सवयी असतात, रोज भेटणारे मित्र असतात, जगण्याची घाई नसते आणि काळजी वाटून घ्यायला समाज असतो, तेव्हा आशावादी राहणं सोपं जातं. खरंय. त्यांचा आशावाद हा पोकळ नाही, तो त्यांच्या मजबूत सामाजिक आणि भावनिक पायावर उभा आहे. ही जीवनशैली तर अविश्वसनीय आहे, पण मला खात्री आहे की यात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचाही मोठा वाटा असणार. नक्कीच. त्यांच्या आहारात असं काय वेगळं आहे? कारण आपण ऐकतो की जपानमध्ये लोकांचं आयुर्मान जगात सर्वाधिक आहे आणि त्यातही ओकिनावा आघाडीवर आहे. हो, आहेच. त्यांच्या आहारावर डॉक्टर माकोतो सुझुकी यांनी 40 वर्षांहून अधिक काळ संशोधन केलंय. 4 दशक. हो. आणि त्यांचे निष्कर्ष खूपच रंजक आहेत.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या आहारातील प्रचंड विविधता. विविधता म्हणजे ते नियमितपणे जवळपास 206 वेगवेगळे पदार्थ खातात. काय 206? थांबा, हे अविश्वसनीय आहे. मी विचार करते तर मी आठवड्याभरात जेमतेम 10-15 वेगवेगळ्या गोष्टी खात असेन. बरोबर. आपण तेच पदार्थ पुन्हा पुन्हा खातो. ते रोज सरासरी 18 वेगवेगळे पदार्थ खातात. 18? प्रकारच्या भाज्या आणि फळं खायचीच. अच्छा. त्यांच्या ताटाला इंद्रधनुष्याचं ताट म्हटलं जातं, कारण त्यात लाल, पिवळ्या, हिरव्या, जांभळ्या अशा वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांचा समावेश असतो. आणि प्रत्येक रंगाची भाजी शरीराला वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व पुरवते. अगदी बरोबर. म्हणजे त्यांच्या आरोग्याचं रहस्य फक्त काय खावं यात नाही, तर किती खावं आणि कसं खावं यातही आहे. मी हारा हाची बू नावाच्या एका संकल्पनेबद्दल वाचलं. हो, हारा हाचिबू ही त्यांच्या आहारशैलीचा पाया आहे. काय अर्थ आहे याचा? याचा शब्दशः अर्थ आहे आपलं पोट 80% भरेपर्यंतच खाणे. फक्त 80%? हो, म्हणजे आपण जे पोट भरेपर्यंत किंवा गळ्यापर्यंत खातो तीच सवय चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे कसं ठरवायचं? मेंदूला पोट भरले आहे हा संदेश मिळायला जवळपास 20 मिनिटं लागतात. आपण तोपर्यंत खातच राहतो. हारा हाचिबू म्हणजे पोट भरल्यासारखं वाटायला लागलं की खाणं थांबवायचं, थोडी भूक शिल्लक ठेवायची. पण हे आजच्या ऑल यू कॅन ईट बफे आणि सुपरसाइज मीच्या जगात जवळपास अशक्य वाटतं. बरोबर. इथेच त्यांच्या आणि आपल्या जीवनशैलीत फरक आहे. जपानमध्ये जेवण पारंपरिकरित्या अनेक छोट्या छोट्या वाट्यांमध्ये दिलं जातं. त्यामुळे नकळतपणे कमी खाल्लं जातं. आणि याच्यामागे एक महत्त्वाचं विज्ञान आहे. कमी कॅलरीज सेवन केल्यामुळे शरीरातील IGF-1 नावाच्या प्रथिनांची पातळी नियंत्रणात राहते. IGF-1? हो, हे प्रथिन वृद्धत्वाच्या प्रक्रियेशी आणि अनेक आजारांशी संबंधित आहे. कमी खाण्यामुळे पचनसंस्थेवरचा ताण कमी होतो आणि शरीराला दुरुस्तीसाठी अधिक ऊर्जा मिळते. आणि त्यांच्या आहारात काही विशिष्ट सुपरफूड्स पण आहेत ना, ज्यांचा ते नियमितपणे वापर करतात? हो, त्यांच्या आहारात टोफू, मिसो म्हणजे सोयाबीनपासून बनवलेली पेस्ट, कोंबू नावाचा एक समुद्री शेवाळ, रताळी यांसारख्या अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा भरपूर वापर असतो. याशिवाय ते 2 पेय आवर्जून घेतात. पहिलं म्हणजे सानपिनचा. सानपिनचा? हो, हा जाईच्या फुलांचा सुगंध असलेला ग्रीन टी आहे. ओकिनावाचे लोक हा चहा दिवसातून अनेक वेळा पितात. तो पचन सुधारतो, प्रतिकारशक्ती वाढवतो आणि तणाव कमी करतो. आणि दुसरं शिकुवासा नावाचं एक फळ आहे, त्याबद्दल मी ऐकलंय. बरोबर. शिकुवासा हे एक लिंबूवर्गीय फळ आहे, जे चवीला लिंबू आणि संत्र्यासारखं लागतं. अच्छा. हे फळ म्हणजे अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे. यात नोबिलिटीन नावाचं एक अँटीऑक्सिडंट असतं, जे संत्र्यापेक्षा तब्बल 40 पट जास्त प्रमाणात आढळतं. 40 पट? हो, हे अँटीऑक्सिडंट कॅन्सर, मधुमेह आणि वृद्धत्वाला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांपासून शरीराचं रक्षण करतं. ते याचा रस काढतात, जेवणात वापरतात, म्हणजे कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी याचा उपयोग करतात. म्हणजे थोडक्यात त्यांचा आहार हा चविष्ट तर आहेच, पण तो पौष्टिक, संतुलित आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. नक्कीच. विविधता, कमी कॅलरीज आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असलेले स्थानिक पदार्थ हेच त्यांच्या निरोगी आयुष्याचं गमक आहे. तो त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. कोणताही वेगळा डाएट प्लॅन नाही. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? असं दिसतंय की दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं रहस्य कोणत्याही का जादुई गोष्टीत नाही. हा एक सुंदर मिलाप आहे. उद्देशपूर्ण जीवन जगणं, ज्याला ते इकिगाई म्हणतात. मोआईसारखे घट्ट सामाजिक संबंध जे तुम्हाला कधीच एकटं पडू देत नाहीत. शांत आणि घाई नसलेली जीवनशैली आणि निसर्गाच्या जवळ असणारा पौष्टिक पण कमी कॅलरी असलेला आहार. अगदी बरोबर. ही एक अशी जीवनशैली आहे जिथे शारीरिक आरोग्य, मानसिक समाधान आणि सामाजिक नातेसंबंध हे एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत. हो. आणि या माहितीमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आयुष्यात मोठमोठे बदल करण्याच्या मागे लागण्यापेक्षा रोजच्या लहान लहान सातत्यपूर्ण आणि सकारात्मक सवयी लावणं अधिक महत्वाचं आहे. सातत्य हेच खरं रहस्य आहे. हो. जाता जाता मला ओगिमी गावातील लोकांची एक घोषणा आठवते, जी त्यांच्या जीवनदृष्टीचं सार सांगते. ती अशी आहे: 80व्या वर्षी मी अजूनही एक लहान मूल आहे. जेव्हा मी 90व्या वर्षी तुम्हाला भेटायला येईन, तेव्हा मला 100 वर्षांचा होईपर्यंत वाट पाहायला सांगा. वय जितकं जास्त, तितकी शक्ती जास्त. वाव,
ही मानसिकता आणि हा आत्मविश्वास खरोखरच विलक्षण आहे. खरंच शिकण्यासारखं आहे. आजच्या या चर्चेतून एक विचार मनात येतो. या स्रोतांमध्ये युईमारू या एका शब्दाचा उल्लेख आहे. युईमारू. हो, याचा अर्थ आहे एकमेकांना मदत करण्याची भावना. ओगिमीच्या लोकांमध्ये ही भावना खूप खोलवर रुजलेली आहे. आजच्या काळात जिथे जीवन अधिक व्यक्तिवादी आणि वेगळं होत चाललं आहे, तिथे आपल्या स्वतःच्या आयुष्यात, आपल्या समाजात किंवा आपल्या मित्रपरिवारातही युकीमारूची भावना वाढवण्यासाठी अशी कोणती एक छोटीशी गोष्ट करता येईल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सुरुवात एका मूलभूत प्रश्नाने करूया. दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी नक्की काय महत्वाचं आहे? म्हणजे जिममध्ये जाऊन घाम गाळणं की दिवसभर सतत थोडी थोडी हालचाल करत राहणं? आणि हा विषय खरं सांगायचं तर आजच्या काळात खूप महत्वाचा आहे, कारण आपलं आयुष्य अक्षरशः खुर्चीला चिकटून बसलंय की नाही. अगदी. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जातात. त्यात जपानमधील ओगिमी नावाच्या गावाचे खूप सुंदर उदाहरण दिलंय. दीर्घायुष्याचं गाव म्हणतात त्याला. हो, तिथले 80-90 वर्षांचे लोकही आरामात बसून राहत नाहीत. उलट ते बागेत काम करतात, भरपूर चालतात, मित्रांना भेटतात. म्हणजे त्यांचं आयुष्य हालचालींनी भरलेलं आहे. आणि हेच आज आपल्याला खोलात जाऊन बघायचं आहे. या स्रोतांमध्ये गॅविन ब्रॅडली नावाच्या तज्ज्ञांचा एक उल्लेख आहे, जो खरं तर खूपच धक्कादायक आहे. ते म्हणतात की फक्त 30 मिनिटं एका जागी बसल्यानंतर आपल्या शरीराची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम थांबा. किती? 90% कमी होतो. 90%? फक्त अर्ध्या तासात? हे अविश्वसनीय आहे. हो, 90%. आणि गंमत म्हणजे 2 तास बसून राहिल्यानंतर आपलं चांगलं कोलेस्ट्रॉल 20% कमी होतं. बापरे, हे आकडे ऐकूनच भीती वाटते. पण यात एक आशेचा किरण आहे. फक्त 5 मिनिटं उभं राहिल्याने सुद्धा शरीरातील या क्रिया पुन्हा व्यवस्थित सुरू होतात. अच्छा. म्हणूनच योग, ताईची आणि किगॉंग सारख्या पूर्वेकडील प्राचीन पद्धती आज पुन्हा महत्वाच्या ठरत आहेत. या पद्धती शरीर आणि मनामध्ये संतुलन साधतात आणि विज्ञानही आता यांचं महत्त्व मान्य करतंय. हे आकडे खरंच डोळे उघडणारे आहेत. म्हणजे माझ्यासारख्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक धोक्याचा इशारा आहे. चला तर मग या पूर्वेकडील पद्धतींमध्ये असं काय खास आहे हे जरा खोलात जाऊन पाहूया. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं जपानमधल्या त्या एका विचित्र नावाच्या व्यायामापासून सुरुवात करूया. रेडिओ टाइसो. हो, बरोबर, रेडिओ टाइसो. हे नावच किती गमतीशीर आहे. आहे खरं, पण त्यामागे एक कारण आहे. रेडिओ टाइसो म्हणजे रेडिओ व्यायाम. दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासून ही पद्धत सुरू आहे. म्हणजे तेव्हा रेडिओवर सूचना ऐकून लोक व्यायाम करायचे. अगदी, म्हणून हे नाव पडलं. पण याचं खरं सौंदर्य त्याच्या साधेपणात आणि सामूहिक भावनेत आहे. हे व्यायाम नेहमी गटांमध्ये एकत्र येऊन केले जातात, शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा कंपन्यांमध्ये कामाला सुरुवात करण्याआधी. म्हणजे याचा उद्देश फक्त शारीरिक व्यायाम नाही, तर लोकांना एकत्र आणणं हा सुद्धा आहे. बरोबर, लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करणं. आणि ओगिमी गावातील जवळजवळ प्रत्येकजण हा व्यायाम करतो असे या स्रोतांमध्ये म्हटलंय. अगदी नर्सिंग होममधले आजोबा आजी सुद्धा. हो, काही जण तर व्हीलचेअरवर बसून करतात. पण यात नक्की असं काय वेगळं आहे? म्हणजे हालचाली खूप कठीण असतात का? नाही, अजिबात नाही. यातली सर्वात महत्वाची हालचाल म्हणजे हात डोक्यावरून पूर्णपणे वर नेणे आणि गोलाकार फिरवून खाली आणणे. एवढंच? हे तर खूप साधं वाटतंय. वाटतं साधं, पण ह्यात खूप मोठा विचार दडलेला आहे. विचार करा, आपली आजची जीवनशैली आपल्याला सतत खाली बघायला लावते. फोनकडे, लॅपटॉपकडे, कीबोर्डकडे. आपले हात कधीच खांद्याच्या वर जात नाहीत. खरंय. आपले पूर्वज झाडांवरून फळं तोडताना किंवा इतर कामांसाठी सतत हात वर करायचे. रेडिओ टाइसो आपल्याला फक्त व्यायाम नाही शिकवत, तर आपल्या शरीराची एक हरवलेली नैसर्गिक हालचाल परत मिळवून देतो. वाह, शारीरिक आठवण ही संकल्पनाच किती सुंदर आहे. खरंच मी विचार करतोय की मी शेवटचं कधी कारण नसताना हात पूर्णपणे वर ताणले होते. बहुतेक नाहीच. हीच तर गंमत आहे. हा फक्त 5-10 मिनिटांचा व्यायाम शरीराला त्याच्या मूळ हालचालींची आठवण करून देतो. रेडिओ टाइसो ही एक आधुनिक सामुदायिक पद्धत झाली. पण याहीपेक्षा जुन्या पारंपरिक पद्धतींबद्दल काय? मला वाटतं जेव्हा आपण पूर्वेकडील आरोग्य पद्धतींचा विचार करतो तेव्हा पहिलं नाव योगाचं येतं. अगदी बरोबर. योगाची मुळं भारतात हजारो वर्षांपूर्वीची आहेत. योग हा शब्द संस्कृत युज या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ आहे जोडणे किंवा एकत्र आणणे. म्हणजे नक्की काय जोडायचं आहे?
फक्त शरीर वाकवणं किंवा स्ट्रेचिंग करणं यापेक्षा यात काहीतरी वेगळं आहे का? नक्कीच. खूपच वेगळं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर योग म्हणजे स्वतःला ओळखणं, आपलं मन, आपलं शरीर आणि आपला श्वास यांना एकत्र आणणं. स्वतःला स्वतःशी जोडणं. बरोबर. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःपासून तुटलेलो असतो. योग आपल्याला पुन्हा स्वतःशी जोडतो. योगाचे अनेक मार्ग आहेत. काही ज्ञानावर भर देतात, काही निस्वार्थ कामावर. आणि आजकाल जो प्रसिद्ध आहे तो म्हणजे हठयोग, जो शारीरिक आसनांवर आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतो. आणि त्यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार. हो, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. हो, यात 12 आसनं आहेत जी श्वासाच्या तालावर केली जातात. श्वास आत घेताना शरीर एका स्थितीत जातं, श्वास बाहेर सोडताना दुसऱ्या. हा शरीर आणि श्वासाचा एक सुंदर ताळमेळ आहे. म्हणजे योग हा एक आंतरिक प्रवास आहे, स्वतःला आतून जोडण्याबद्दल. पण काही अशाही पद्धती आहेत ज्यांची सुरुवात बाह्य जगाशी संवाद साधण्यापासून झाली, जसं की आत्मसंरक्षण. इथूनच आपण चीनमधील ताईचीकडे येतो, नाही का? अगदी अचूक मुद्दा मांडला. ताईचीची सुरुवात मुळात एक मार्शल आर्ट म्हणून झाली होती. अच्छा, म्हणजे ही एक लढण्याची कला आहे. होती. तिचा उद्देश कमीत कमी बळाचा वापर करून प्रतिस्पर्धेला हरवणे आणि स्वतःचा विकास करणे हा होता. पण नंतर चीन सरकारने तिचे आरोग्यासाठीचे फायदे ओळखले आणि तिला एक व्यायाम पद्धत म्हणून प्रोत्साहन दिलं. मी याचे व्हिडिओ पाहिले आहेत. हे दिसायला खूप सोपे, लयबद्ध आणि शांत वाटते, जणू काही पाण्यातून हात फिरवत आहोत. हो, पण मला खात्री आहे की ते प्रत्यक्षात करणं खूप अवघड असेल. यात शरीराच्या संतुलनाची आणि एकाग्रतेची मोठी परीक्षा असेल, नाही का? हो. ते दिसतं तितकं सोपं नक्कीच नाही. त्याच्या संथ, प्रवाही हालचालींमुळे स्नायू आणि सांध्यांवर खूप सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे याचे आरोग्यदायी फायदे पण आहेत. खूप आहेत. अभ्यासानुसार ताईचीमुळे ऑस्टिओपोरोसिस आणि पार्किन्सन्स रोगाची वाढ मंदावते. रक्ताभिसरण सुधारतं आणि मानसिक ताण कमी होतो. वा. यंग नावाची पद्धत सर्वात जास्त प्रचलित आहे, जी तिच्या संथ हालचालींसाठी ओळखली जाते. वेव्ह हँड्स लाईक क्लाउड्स म्हणजे ढगांप्रमाणे हात फिरवणे ही त्यातली एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध हालचाल आहे. ठीक आहे. म्हणजे योग आणि ताईची या दोन्ही पद्धती आता जगभर ओळखल्या जातात. पण या श्रोत्यांमध्ये किगॉंग नावाचा अजून एका पद्धतीचा उल्लेख आहे. हो, ची कुंग असंही म्हणतात. या नावाचा अर्थ आहे जीवन ऊर्जेवर काम करणे. खरं सांगायचं तर ही जीवन ऊर्जा किंवा ची ही संकल्पना अनेकांना थोडी गूढ किंवा अशास्त्रीय वाटू शकते. याला काही वैज्ञानिक आधार आहे का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेकांच्या मनात तो येतो. ची ही संकल्पना समजायला थोडी अवघड वाटू शकते, पण गंमत म्हणजे यावर आता वैज्ञानिक संशोधनही झालं आहे. खरंच? हो. सॅन फ्रान्सिस्कोच्या किगॉंग इन्स्टिट्यूटचे डॉक्टर केनेथ एम सॅन्सियर यांनी यावर बरंच काम केलं आहे. त्यांच्या संशोधनानुसार किगॉंगचा सराव केल्याने मेंदूच्या लहरींमध्ये सकारात्मक बदल होतात. अच्छा. हृदयविकाराच्या झटक्याने होणारा मृत्यूदर कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हाडांची घनताही वाढते. म्हणजे या गूढ वाटणाऱ्या संकल्पनेमागे ठोस वैज्ञानिक फायदे आहेत. अगदी. यातील एक प्रसिद्ध व्यायाम म्हणजे पंचतत्व व्यायाम. हा पृथ्वी, जल, काष्ठ, धातू आणि अग्नी या 5 तत्वांशी संबंधित आहे. पंचतत्व. असं मानलं जातं की हा व्यायाम शरीरातील ऊर्जेच्या 5 मुख्य प्रवाहांना संतुलित करतो, ज्यामुळे मेंदू आणि इतर अवयवांचं कार्य सुधारतं. थोडक्यात चीला आपण आपल्या शरीरातील बायोइलेक्ट्रिक एनर्जी किंवा जीवनशक्ती म्हणू शकतो, जिला या व्यायामाद्वारे आपण नियंत्रित आणि संतुलित करतो. हे खूपच रंजक आहे. या सगळ्या पद्धती आपण स्वतः करतो, म्हणजे योग, ताईची किंवा किगॉंग. पण काही पद्धतींमध्ये स्पर्शाचाही मोठा वाटा आहे, नाही का? मला वाटतं जपानमधील शियात्सू आठवतंय. हो, शियात्सू ही एक वेगळी पद्धत आहे. ही 20व्या शतकात जपानमध्ये संधिवाताच्या उपचारासाठी विकसित झाली. शियात्सू म्हणजे नावावरून काहीतरी बोटांशी संबंधित वाटतंय. बरोबर. शी म्हणजे बोटं आणि आत्सू म्हणजे दाब. यात अंगठा आणि तळहाताने शरीराच्या विशिष्ट भागांवर दाब देऊन ऊर्जा प्रवाह संतुलित केला जातो. अच्छा. पण या संदर्भात गे हॉंग नावाच्या एका विचारवंतांचं एक सुंदर वाक्य या स्रोतांमध्ये आहे. ते काय आहे? ते म्हणतात, कोणत्याही हालचालीला नाव असणं महत्वाचं नाही. ताणणे आणि आकुंचन पावणे, वाकणे, चालणे, श्वास घेणे या सर्व गोष्टी ताओयिन असू शकतात. ताओयिन म्हणजे? म्हणजे ऊर्जा मार्गदर्शन.
यातून हेच दिसून येतं की पद्धतीच्या नावापेक्षा किंवा विशिष्ट नियमांपेक्षा त्यामागील तत्व महत्वाचं आहे. कोणतीही सजग, जाणीवपूर्वक केलेली हालचाल ही फायदेशीर ठरू शकते. म्हणजे या सर्व पद्धतींचा समान धागा म्हणजे जागरूकता. आणि मला वाटतं जागरूकतेचा संबंध थेट श्वासाशी आहे. श्वासाशिवाय यापैकी कोणतीही पद्धत अपूर्ण आहे, बरोबर? अगदी बरोबर. श्वास हा या सगळ्याचा पाया आहे. 13व्या शतकातील एका चीनी ग्रंथात 6 उपचार करणारे ध्वनी नावाच्या एका अद्भुत तंत्राचा उल्लेख आहे. 6 उपचार करणारे ध्वनी? हो, 6 हिलिंग साऊंड्स. हे तंत्र डॉक्टर सन सिमियाओ यांनी विकसित केलं होतं. थांबा, म्हणजे विशिष्ट आवाज काढून आपण अवयवांना हील करू शकतो? हे तर खूपच वेगळं आहे. मला तर शाळेत शांत बसायला शिकवलं होतं. इथे तर आवाज काढायला सांगत आहेत. हो, हे थोडं वेगळं नक्कीच आहे, पण यामागे एक विचार आहे. यात हालचाल, श्वास आणि विशिष्ट ध्वनी यांचा समन्वय साधला जातो. आणि प्रत्येक अवयवासाठी वेगळा ध्वनी? हो, प्रत्येक अवयवासाठी एक विशिष्ट ध्वनी आहे. उदाहरणार्थ, शू हा ध्वनी यकृतासाठी, ह हृदयासाठी, वा. स फुफ्फुसांसाठी, चिवी मूत्रपिंडांसाठी, हु प्लीहासाठी आणि शी हा ध्वनी संपूर्ण शरीरातील ऊर्जा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आहे. हे अविश्वसनीय आहे. या सर्व पूर्वेकडील परंपरा आपल्याला एकच गोष्ट शिकवतात. त्या शारीरिक हालचालींना श्वासाच्या जागरूकतेशी जोडतात. जेव्हा आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपलं मन आपोआप दैनंदिन चिंतांपासून, विचारांच्या गर्दीपासून दूर जातं. आणि मग शरीर आणि चेतना यांच्यात एकरूपता येते. अगदी. आपण अनेकदा आपल्या श्वासाकडे लक्षच देत नाही, पण तोच आपल्या जीवन ऊर्जेचा मूळ स्रोत आहे. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी तरी अगदी स्पष्ट झाली आहे. दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी तासनतास जिममध्ये वजन उचलण्यापेक्षा किंवा ट्रेडमिलवर धावण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात सातत्यपूर्ण आणि सौम्य हालचालींचा समावेश करणे कदाचित जास्त महत्वाचे आहे. बरोबर. मग तो 5 मिनिटांचा रेडिओ टॅसो असो, काही सूर्यनमस्कार असोत किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणारी कोणतीही सोपी क्रिया, या सर्व पद्धती शरीर आणि मनाला एकत्र आणण्यावर भर देतात. जे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण सहसा स्वतःला एक प्रश्न विचारतो, मी आज व्यायाम केला का? हो. आणि या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं येतं. बरोबर. यामुळे व्यायामाकडे काम म्हणून बघितलं जातं, जे पूर्ण झालं किंवा नाही झालं. बरोबर. एक चेकलिस्ट सारखं. पण याऐवजी जर आपण स्वतःला असं विचारलं की आज माझ्या शरीराने किती वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली केल्या, हा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. हो, हा बदललेला दृष्टिकोन व्यायामाला एक काम किंवा शिक्षा समजण्याऐवजी त्याला जगण्याचा एक नैसर्गिक आणि आनंददायी भाग बनवू शकतो. तो वाकण्याचा, ताणण्याचा, चालण्याचा, फिरण्याचा आणि श्वास घेण्याचा एक उत्सव बनू शकतो. अगदी.